नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, 3 मे 2026 नीट 2026 ह्या एक्झामला तुम्ही सामोरं जात असाल तर त्या एक्झामला जाण्या अगोदर काही महत्त्वाच्या सूचना या पुढच्या आपण व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तर एक्झामला जाण्या अगोदर काही गोष्टी आपण करणं अतिशय इम्पॉर्टंट आहे। त्यातली पहिली गोष्ट म्हणजे आपल्याला नीटच्या वेबसाईटवरती जे ॲडमिट कार्ड आपल्याला अवेलेबल झालं आहे त्या ॲडमिट कार्डचे आपण प्रिंटआउट काढल्या पाहिजेत। 2 प्रिंटआउट आपण काढल्या पाहिजेत। त्यातली एक प्रिंटआउट हे आपण आपल्या सोबत ठेवली पाहिजे, जी तुम्हाला पुढच्या ॲडमिशन प्रोसेसला ती युजफुल असेल। या ज्या प्रिंटआउट्स आहेत त्या A4 साईज पेपरवरती तुम्हाला काढायच्या आहेत। या प्रिंटआउट तुम्ही कलर काढला तरी चालेल, ब्लॅक अँड व्हाईट काढला तरी चालेल, फक्त याच्यामध्ये रिक्वायरमेंट आहे ती म्हणजे त्यातला फोटो आणि तुमची जी सगळी इन्फॉर्मेशन आहे ती क्लिअर असली पाहिजे, सुस्पष्ट असली पाहिजे। प्रिंटआउट काढल्यानंतर यामध्ये तुम्हाला 3 पेजेस मिळतात। पेज 3 वरती तुम्हाला सगळ्या इन्स्ट्रक्शन्स मिळतील, त्या तुम्ही काळजीपूर्वक वाचल्या पाहिजेत। पेज 1 वरती तुम्हाला 2 गोष्टी करायच्या आहेत। सगळ्यात पहिला तुम्हाला तुमचा पासपोर्ट साईज फोटो जो तुम्ही फॉर्म भरताना अपलोड केला तो फोटो तुम्हाला दिलेल्या जागी चिकटवायचा आहे। त्याच्या बाजूलाच एक बॉक्स तुम्हाला प्रोव्हाइड केला आहे। त्या बॉक्समध्ये विद्यार्थ्यांनी आपल्या लेफ्ट हँड थंब म्हणजेच डाव्या हाताच्या अंगठाचा ठसा तिथं उमटवला पाहिजे। हे झालं पहिल्या पेजवरती। या पहिल्या पेजवरतीच तुम्हाला आणखी एक जागा मिळतो, तिथं विद्यार्थ्यांची साईन करायची आहे, पण ही जी साईन आहे तुम्हाला ती एक्झाम हॉलमध्ये गेल्यानंतर करायची आहे, त्यामुळे विद्यार्थ्यांनी ती सुरुवातीला करू नये। त्याच्यानंतर पेज 2 याच्यावरती तुम्हाला पोस्टकार्ड साईज फोटो हा त्या जागी चिकटवायचा आहे। फोटो चिकटवल्यानंतर याच्यावरती क्रॉस सिग्नेचर करायचे विद्यार्थ्यांनी, शक्यतो डाव्या साईडला ती सिग्नेचर करावी। ही सिग्नेचर अर्धी फोटोवरती आली पाहिजे आणि अर्धी फोटोच्या खाली म्हणजे पेजवरती आली पाहिजे। याप्रमाणे तुम्ही सुरुवातीला या गोष्टी करणं आवश्यक आहे। नीट एक्झामला जाताना कोणत्या गोष्टी घेऊन जाऊयात, तर सगळ्यात पहिली महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुमच्याकडे ॲडमिट कार्ड असलं पाहिजे। त्याच्यावरती तुम्ही फोटो आणि थंब इम्प्रेशन या गोष्टी तुम्ही कंप्लीट केलेल्या असल्या पाहिजे। दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुमच्याकडे ओरिजिनल आयडेंटिटी कार्ड पाहिजे। आयडेंटिटी कार्ड म्हणून तुम्ही तुमचं ओरिजिनल आधार कार्ड, पॅन कार्ड, त्याचबरोबर कॉलेजचा आयडेंटिटी किंवा 12वी बोर्ड हॉल तिकीट हे सुद्धा तुम्ही वापरू शकता। त्याच्यानंतर तिसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे तिथं गेल्यानंतर तुम्हाला अटेंडन्स शीटवरती तुमचे पासपोर्ट साईज फोटो चिकटवायचे आहेत, त्यामुळे त्याच्या काही कॉपीज आपल्यासोबत असल्या पाहिजेत। चौथी महत्त्वाची गोष्ट आहे ती म्हणजे तुमच्यासोबत ब्लॅक बॉल पेन हा कॅरी केला पाहिजे, जो तुम्हाला OMR शीटवरती मार्किंग करण्यासाठी युजफुल असेल। आणि शेवटची महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्हाला ट्रान्सपरंट वॉटर बॉटल तुम्ही कॅरी करू शकता। या सगळ्या गोष्टी तुम्हाला एक्झाम हॉलमध्ये नेण्यास परवानगी असेल। एक्झाम सेंटरवरती जाण्या अगोदर काही सूचना तुम्ही फॉलो केल्या पाहिजेत। सगळ्यात पहिलं एक्झाम सेंटर याचा ॲड्रेस तुम्ही कन्फर्म केला पाहिजे। बाहेरगावचे विद्यार्थी असतील तर त्यांनी आदल्या दिवशी त्या ठिकाणी पोहोचलं पाहिजे, एक्झाम सेंटर कुठं आहे हे पाहिलं पाहिजे। त्याच्यानंतर ॲडमिट कार्डवरती एक्झाम सेंटरला जाण्यासाठी तुम्हाला रिपोर्टिंग टाईम आणि गेट क्लोजिंग टाईम असे 2 तुम्हाला टाईम तिथं प्रोव्हाइड केलेले आहेत। तर रिपोर्टिंग टाईम हे प्रत्येकासाठी वेगळं असतं, गेट क्लोजिंग टाईम मात्र फिक्स असतं। विद्यार्थ्यांनी गेट क्लोजिंग टाईम याच्या अर्धा तास अगोदर तुम्ही एक्झाम सेंटरवरती पोहोचलं पाहिजे, कारण तिथं गेल्यानंतर तुम्हाला बायोमेट्रिक व्हेरिफिकेशन आणि तुमचं चेकिंग हे सगळं केलं जाणार आहे। त्यासोबतच आपण ॲडमिट कार्डवरती दिलेल्या सगळ्या सूचनांचं व्यवस्थित वाचन केलं पाहिजे, त्या समजून घेतल्या पाहिजेत। तर या सगळ्या सूचना विद्यार्थ्यांनी आणि पालकांनी एक्झामला जाण्या अगोदर केल्या पाहिजे। नीट एक्झाम 2026 साठी विद्यार्थ्यांचा ड्रेस कोड कोणता असावा यासाठी मार्गदर्शक सूचना यांच्याकडून प्रसिद्ध झाल्या आहेत। मुलांनी टी-शर्ट किंवा हाफ स्लीव असणारा शर्ट आणि पॅन्ट असं वापरला तरी चालेल। मुलींसाठी पंजाबी ड्रेस किंवा टी-शर्ट पॅन्ट असा पेहराव केला तरी चालेल। या पेहरावरती काही गोष्टी आपण अवॉइड केल्या पाहिजेत, ज्याच्यामध्ये मल्टी पॉकेट नसावेत, त्याच्यानंतर कुठलेही बटन एक्सेसिव्ह नसावेत, गरजेपुरते बटन असावेत, मोठे बटन असणारे ड्रेस आपण टाळावेत। मुलींच्या ड्रेसवरती एम्ब्रॉयडरी असेल तर अशी ड्रेस तुम्ही टाळावेत। सोबत तुम्हाला तुमचे जे ऑर्नामेंट्स आहेत, ज्वेलरी आहे ती टाळावी, एक्सेसिव्ह ज्वेलरी आपण काढून ठेवावी। कोणत्याही इलेक्ट्रॉनिक वस्तू सोबत आपण घेऊन जाऊ नये। रिस्ट वॉच, मोबाईल, स्मार्ट वॉचेस हे आपण वापरणं पूर्ण अवॉइड केलं पाहिजे। त्यासोबत फुटवेअर वापरताना शूज आपण वापरू नयेत, साधे चप्पल वापरावेत। चप्पलसाठी सुद्धा जाड असणारा सोल हा अलाव केला जात नाही।
त्यासोबतच विद्यार्थ्यांनी बेल्ट हा सुद्धा वापरू नये, तो सुद्धा अलाव केला जाणार नाही. NTA या सूचनामधून असं सूचित केलेलं आहे की तुम्ही अशी कोणतीही गोष्ट त्या पेहरावामध्ये वापरायची नाही ज्याच्यामध्ये आपल्याला कॉपी करणं किंवा एखादी इलेक्ट्रॉनिक डिव्हाइस झाकून ठेवणं शक्य होईल. त्यामुळे अतिशय साधा आपण असा ड्रेस पेहराव करून जायचा आहे. एक्झाम झाल्यानंतर विद्यार्थ्यांना काही सूचनांचं पालन केलं पाहिजे. सगळ्यात पहिलं, सुपरवायझर आपले आयडेंटिटी फोटो त्या अटेंडन्स शीटवरती चिकटवतील. त्याच्यानंतर आपली साईन त्या अटेंडन्स शीटवरती घेतील. त्यामुळे पूर्ण एक्झाममध्ये आपली ही कृती झाली का हे बघणं विद्यार्थ्यांनी काळजी घेतली पाहिजे. त्यासोबतच आपले एक्झाम झाल्यानंतर आपलं जे ॲडमिट कार्ड आहे ते सुपरवायझरकडे जमा करायचं आहे. त्यामुळे आपलं ॲडमिट कार्ड सुपरवायझर यांनी ते जमा करून घेतलं आहे का नाही याची विद्यार्थ्यांनी खात्री केली पाहिजे आणि मगच आपण एक्झाम हॉलमधून बाहेर पडलं पाहिजे. त्यासोबतच आपली जी OMR शीट आहे ती सुद्धा चुकून आपल्यासोबत येऊ नये. ते एक्झामिनरकडं किंवा सुपरवायझरकडे ती जमा झाली पाहिजे याची विद्यार्थ्यांनी काळजी घ्यायची. नीट एक्झामसाठी श्रद्धा ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूशनकडून सर्वांना बेस्ट ऑफ लक. थँक्यू.